विचित्रपूर सोडून मी 3 दिवस प्रवास केला. मार्गात अन्न पाण्याची व्यवस्था ईश्वर कृपेने होत होती. चौथ्या दिवशी अग्रहारपूरला पोहोचलो. तेथील एका ब्राह्मणांच्या घरासमोर उभे राहून ओम भिक्षांदेही असे म्हणून भिक्षा मागितली. त्या घरातून एक अतिशय क्रोधायमान झालेली एक स्त्री बाहेर आली. ती म्हणाली, भात नाही, लात नाही. मी थोडा वेळ तसाच दारासमोर उभा राहिलो. थोड्याच वेळात त्या घरातील गृहस्थ बाहेर आले आणि म्हणाले, माझ्या पत्नीने रागाने माझ्या डोक्यावर मातीचे मडके फोडले व आता त्याच्या किमती एवढे पैसे आणून द्या अशी म्हणून घरातून बाहेर घालविले. मी आपणाबरोबर येतो. दोघे मिळून भिक्षा मागूया. मी म्हटले, समस्त जीवना अन्न पाणी पुरविणारे सर्वव्यापी असलेले श्री दत्तप्रभूच आहेत. समोरच्या पिंपळाच्या झाडाखाली बसून आपण त्यांचे चिंतन करूया. आम्ही दोघे त्या विशाल पिंपळाच्या छायेत बसून श्री दत्तप्रभूंचे भजन करू लागलो. भूक लागल्याने आवाज सुद्धा अगदी बारीक येत होता. इतक्यात तेथे विचित्रपूरच्या राजाचे दूत आले. ते म्हणाले, आमच्या युवराज यांना बोलता येऊ लागले आहे. राजे साहेबांनी तुम्हाला घेऊन या अशी आज्ञा केली आहे. आपण आमच्या बरोबर घोड्यावर चालावे. मी म्हणालो, मी एकटा येणार नाही. माझ्याबरोबर माझ्या मित्राची देत असल्यास मी येईन. त्या राजदूतांनी माझी विनंती मान्य केली. आम्हा दोघाच घोड्यावर बसून ते दूध राजवाड्याकडे निघाले. त्या गावचे लोक आश्चर्याने पाहत होते. राजवाड्यात पोहोचल्यावर राजाने आमचे स्वागत केले व म्हणाला, तुम्ही गेल्यानंतर आमचा युवराज एकाएकी बेशुद्ध पडला. आम्ही घाबरून गेलो. राजे वैद्यांना बोलावले, परंतु ते येण्याच्या अगोदरच युवराज शुद्धीवर आला. त्याने डोळे उघडून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्राचा उच्चार करण्यास सुरुवात केली. थोड्या वेळाने युवराजाने सांगितले की तो बेशुद्ध असताना एक 16-17 वर्षाचा आजानुबाहू अत्यंत दैदिप्यमान कांतीचा एक यती आला. त्याने युवराजाच्या जिभेवर विभूती घातली आणि त्याच क्षणी त्याला वाचा प्राप्त झाली. राजाने विचारले, ते येते कोण होते? श्री दत्तप्रभूशी त्याचे काय नाते आहे हे सारे सविस्तर पूर्वक सांगावे. मी सांगितले. युवराजला दिसलेले 16-17 वर्षाची दिव्य स्वरूप यती श्रीपाद श्रीवल्लभ होते. त्यांनीच युवराज वाचा प्रदान केली. ते दत्तप्रभूंची कलियुगातील अवतार आहेत. त्यांच्या दर्शनासाठीच मी कुरवपूर क्षेत्र जात आहे. मार्गात अनेक पुण्यपुरुषांचे संत महात्म्यांचे दर्शन होत आहे. दरबारातील सर्व लोकांनी श्रीपाद श्रीवल्लभांचा एकमुखाने जय जयकार केला. राजाने मला व माझ्याबरोबर आलेल्या त्या गृहस्थास सुवर्णमुद्रा दान दिल्या. त्या घेऊन आम्ही निघालो. राजाच्या राजगुरूंनी म्हटले, आपणामुळे आमचा गिरहृदय झाला व दत्त महिमा कळला. आम्ही आतापर्यंत वैष्णव व शैव या भेदात पापच करीत होतो. आपणच आम्हा खरा मार्ग दाखविला. आमच्याबरोबर माधव नंबुद्री नावाचा एक ब्राह्मण सुद्धा कुरवपुरात श्री स्वामींच्या दर्शनास निघाला. आम्ही तिघे विचित्रपूर सोडून अग्रहापूर या गावी आलो. माझ्याबरोबर आलेल्या अग्रहापूरच्या गृहस्थांनी राजाने दिलेल्या सुवर्णमुद्रा आपल्या पत्नीस दिल्या. ती अत्यंत आनंदित झाली. तिने सर्वांना येथेच भोजन दिले. त्यानंतर ती श्रीपाद श्रीवल्लभांची भक्त झाली. मी आणि माझं नंबुद्री चिदंबरमकडे जाण्यास निघालो. सध्याच्या गुंटूर मंडलातील नंबुरू गावात अनेक विद्वान ब्राह्मणांचे वास्तव्य होते. मळयाळ देशातील राजाने नंबुरू येथील अनेक विद्वान पंडितांना आपल्या देशात बोलावून त्यांना राजश्रय दिला होता. हेच ब्राह्मण नंबुद्री ब्राह्मण या नावाने प्रसिद्ध झाले. हे आचारसंपन्न असून परमेश्वरावर दृढ श्रद्धा असलेले वेदसंपन्न ब्राह्मण होते. परंतु माझ्याबरोबर असलेला माधव नंबुद्री लहानपणीच माता पित्याच्या क्षेत्राला मुकला असल्याने निरक्षर होता. त्याची श्रीदत्त प्रभूवर मात्र गाढ श्रद्धा होती. चिदंबरमला गेल्यावर तेथे श्री पळणीस्वामी नावाचे एक सिद्ध महात्मा असल्याचे कळले. त्यांच्या दर्शनासाठी पर्वतावरील त्यांच्या एकांतात असलेल्या गुहेकडे गेलो. गुहेच्या दाराजवळ जातात पळणीस्वामींनी आम्हाला बघून माधवा शंकरा दोघे मिळून आलात, आमची अहोभाग्य असे म्हणाले. प्रथम भेटीतच नाव माहीत नसताना आम्हास नावाने हाक मारणारे हे सिद्ध महात्मे आहेत यातील मात्र संशय नव्हता. स्वामी म्हणाले, बाबांनो, श्रीपाद श्रीवल्लभांच्या आधीनुसार मी हा देह त्याग दुसरा तरुण अशा देहात प्रवेश करणार आहे. ती वेळ आता आली आहे. मी या शरीरात 300 वर्ष आहे. या देहाचा त्याग करून नूतन शरीरात पुन्हा त्यांचे वर्ष राहावे अशी श्रीपादांची आज्ञा झाली आहे. जीवन मुक्त झालेले, जनन मरण रूप सृष्टिक्रमाला अतीत असलेले आणि समस्त सृष्टीला चालविणारा महासंकल्प म्हणजेच श्री श्रीपाद वल्लभ